अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। श्री पार्वती देवींनी आपल्या मनातले शल्य बोलून दाखवले होते आणि आता श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांना निर्णय घ्यायचा होता आणि निर्णयही असा घ्यायचा होता की ज्यामुळे सर्व काही सुरळीत होईल, मातेचे दुःख दूर होईल आणि कैलासात सर्वजण आनंदी राहतील। पण ते कसे शक्य झाले असते? जर हा निर्णय श्री महादेवांनी घ्यायचा होता तर श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांनी पार्वती देवींना सहाय्य करणं कसं शक्य होतं? आहे का आता आता ग बानू परिस्थिती तर राखी महाराज सांगते ते नव काय झालं की? अगं होय पर माझं काय डोसकं चालणं झालंय नाही म्हणजे आपल्यासारख्या साध्या माणसासनी हे कळणं सोपं आहे पर मला एक कळणं झालंय काय नाही म्हणजे ह्या समध्यातनं तर वाट काढाय पाहिजे पर तिने सरळ महादेवासनी जाऊन सांगावं की मग रंगा जी महाराज तुला काही प्रश्न पडले असतील तर विचार। नाही ते कोणालाही प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आहे, त्यातून काय मार्ग काढला असावा हे ऐकण्याची मला उत्सुकता आहे, कारण त्यावरच पार्वती देवी कैलास सोडून जाणार की नाही हे ठरणार होतं। होय देवी, अत्यंत गंभीर अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती आणि कैलासात आता यावर श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय काय मार्ग निघेल या विचारात होते। आता काय करावे हा प्रश्नच निर्माण झाला आहे। बंधो, आपण मातेला सहाय्य करायला हवे। गणेश, मला असं वाटतं की आपण श्री महादेवांशी बोलावं। पण बंधो, देवी गंगा तिथे असतील तर त्यांच्या समोरच हा विषय कसा काढणार? काहीतरी निश्चितच घडेल। आपण आधी श्री महादेवांची भेट घेऊ, त्यापुढे काय करायचं हा निर्णय घेऊ। हो, नारायण नारायण। इच्छाहराची जग हे विषय पायी रचितो करी ब्रह्मगोळ। उमापती भैरव विघ्नहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। भागीरथी तीर सदा पवित्र जिथे असे तारक ब्रह्म मंत्र। विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। नारायण नारायण। आता यावर जर काही मार्ग निघणार असेल तर तो केवळ श्री महादेवच सांगू शकतील
हे श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांना चांगलेच ठाऊक होते, कारण शेवटी त्यांनाच तो निर्णय घ्यायचा होता आणि म्हणून त्यांची भेट घेण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांना त्या क्षणी दिसला नाही. खरं तर पार्वती देवींनी जर हे महादेवांना सांगितलं असतं तर महादेवांनी त्याचा निर्णय आधीच घेतला असता. हे सारं आधीच घडलं असतं. म्हाळसा, पार्वतीच्या मनात काय चाललं आहे हे मला कळत नव्हतं असं नव्हतं, परंतु तिने हे सर्व कार्तिकेय आणि गणेशला सांगावं ह्या मागे एक विशेष प्रयोजन होते. नेमकं असं काय प्रयोजन होतं? वैश्विक कल्याणाचे प्रयोजन. देवी, मी या आधीही म्हणालो होतो की या कार्यामुळे देवी गंगा यांची एक वेगळी ओळख निर्माण होणार होती, ज्यासाठी हे सर्व काही घडत होतं. भविष्यात काय घडणार होते हे कुणालाच ज्ञात नव्हते, परंतु तुर्तास यावर काहीतरी मार्ग निघावा या हेतूने कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश हे श्री महादेवांची भेट घ्यायला गेले. गणेश, श्री महादेव तर ध्यानस्थ आहेत. आता काय करावे? कुमार, श्री गणेश, देवी, आम्ही श्री महादेवांची भेट घ्यायला आलो होतो. प्रणाम महादेव. कुमार, गणेश, तुम्ही या क्षणी इथे? आम्ही आपलीच भेट घ्यायला आलो होतो. सर्व काही सुरळीत आहे ना? कारण तुम्ही मला चिंतित दिसत आहात. म्हणजे गणेश, काय झालंय? विशेष असं प्रयोजन नाही, आपलं दर्शन व्हावं अशी इच्छा होती. परंतु मला असे का वाटत आहे की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. खरंच काही समस्या नाही ना? का असे काही आहे जे माझ्या समोर बोलण्यासारखे नाही? नाही, तसं नाही. हे श्री महादेव, आम्ही तुमचे दर्शन घ्यायला आलो होतो, ते पूर्ण झाले. आता आम्हाला आज्ञा असावी. येतो आम्ही. शुभम भवतु. श्री महादेव, मला असं वाटतं आहे की कुमार आणि श्री गणेश यांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. होय, मला देखील तसंच वाटतंय. त्यांच्या मनात निश्चित काहीतरी चाललं आहे. नारायण नारायण. हे काय मुनिवर, तुम्ही म्हणाला होतात की श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय मार्ग काढण्यासाठी श्री महादेवांना भेटायला गेले होते. होय देवी, पण ते श्री महादेवांशी काहीच बोलले नाहीत. कसे बोलणार? कारण प्रत्यक्ष देवी गंगा ही तिथे होत्याच. श्री पार्वती देवींच्या मनात काय आहे हे त्यांनाही ठाऊक असावेच, परंतु त्यांच्या देखत श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांना हे सांगणे उचित वाटले नसावे. महाराज, बोल बानू. नाही म्हणजे हे समजत चाललेलं गंगा देवीसनी ठाव होतं वय? हो. हा, मग असं असताना गंगा देवी पार्वती देवींसंग बोलल्या असत्या तर काय बाय वाट निघाली असती ना? त्याने काहीच मार्ग निघाला नसता. उलट पक्षी पार्वती देवींचा अधिक रागराग झाला असता. पर मला नाही असं वाटत महाराज. काय बाय चांगलं घडावं म्हणून त्यांनी त्यांच्या संग बोलाय हवं होतं. तिने तसं केलं नाही असं नाही. जे काही घडत होतं
ते तिला दिसत होतं, तिला कळत होतं. श्री महादेव, कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश आपल्याला इथे येऊन भेटून गेले. त्याआधी पार्वती देखील इथे येऊन गेली. मला असं वाटतं आहे की पार्वतीच्या मनात जे चाललं आहे ते कुमार कार्तिकेय आणि श्री गणेश यांच्या ध्यानात आलं असावं. शक्य आहे, कारण पार्वतीच्या मनातील अस्वस्थता साऱ्यांना जाणवत आहे. श्री महादेव, मी एक बोलू का? बोल गंगा. मी पार्वतीशी बोलून काही मार्ग निघेल. तिच्या मनात माझ्याविषयी राग आहे. मी तिच्याशी बोलून कदाचित हा राग जाईल असं मला वाटतं. तुला असं वाटतंय की ती तुझ्याशी बोलेल म्हणून? पण महादेव, तुम्हीच म्हणाला होतात की तिने माझा स्वीकार करणं हाच एकमेव मार्ग आहे. होय, परंतु ती इतकी सोपी गोष्ट नाही. पण म्हणून आपण काहीच करायचं नाही का महादेव? पार्वतीने जर तुझा स्वीकार केला तर सारे प्रश्न दूर होतील, हे सत्य आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की ही इतकी सोपी गोष्ट नाही, आणि तिने तुझा स्वीकार करावा अशी परिस्थिती या क्षणी तरी सामोरी आलेली नाही. माझ्यामुळे हे सारं घडत आहे याचं मला दुःख होत आहे. मीच तिच्याशी बोलावं असं राहून राहून वाटत आहे मला. गंगा, तो क्षण येईल, परंतु आता नाही हे ध्यानात ठेव. नारायण नारायण. आता यावर मार्ग कसा निघणार याचा सर्वजण विचार करत होतेच, आणि तिथे श्री पार्वती देवी मात्र आपल्या मतावर ठाम होत्या. माते, कार्तिकेय, गणेश, माते, तू हा कैलास सोडून जाऊ नयेस म्हणून आम्ही श्री महादेवांची भेट घ्यायला गेलो होतो. पण आम्हाला त्यांच्याशी या विषयावर बोलताच आलं नाही. म्हणजे मला आता माझा निर्णय घ्यायचा आहे तर, होय ना? नाही माते, तू हा कैलास सोडून जाऊ नकोस. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुला सहाय्य करू. जर गंगेला दुसरीकडे स्थान मिळणार असेल तर मी हा कैलास सोडून जाणार नाही. तसेच घडेल माते, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. नारायण नारायण. आपल्या मातेच्या दुःख निवारणासाठी श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांनी सहाय्य करायचे ठरवले. ही गोष्ट काळाच्या ओघात होणार होतीच. आता तो क्षण येणार होता जेव्हा श्री पार्वती देवींचा हेतू पूर्ण होणार होता. महादेव, आम्ही आपल्या साधनेत व्यत्यय तर आणला नाही ना? नाही श्री विष्णू, परंतु तुम्ही दोघं इथे आलात ह्या अर्थी निश्चित काहीतरी महत्वाचे कार्य असणार. हे महादेव, तसेच महत्वाचे कारण होते म्हणून आम्ही आपली भेट घ्यायला आलो आहोत. महादेव, आपण गंगेला आवाहन केले, गंगेचे भूतलावर अवतरण झाले, तसेच आपण तिला आपल्या जटांमध्ये स्थानही दिले. होय, ह्या विश्वाच्या कल्याणासाठी तसं घडणं अपेक्षित होतं. पण याबाबत पार्वती देवींच्या मनात राग आहे हेही आपण जाणता. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, पार्वतीने गंगेचा स्वीकार करावा एवढा एकच मार्ग आहे. पण त्या गंगेचा स्वीकार करतील अशी काहीही चिन्ह दिसत नाहीत. उलट पक्षी या साऱ्यापासून त्या दूर जातील असं वाटत आहे.
आणि तसं घडलं तर अनर्थ होईल महादेव. तुम्हाला मला काय सुचवायचे आहे हे माझ्या ध्यानात येत आहे, परंतु निर्णय काय घ्यायचा हे ठरवण्याची वेळ अद्याप आलेली नाही. पार्वती अस्वस्थ आहे. ह्या घडलेल्या घटनांमुळे ती स्वतःहून काहीतरी निर्णय घेणार हे निश्चित. परंतु एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की ह्या सर्वांमधून काहीतरी चांगले असेच निष्पन्न होईल. महादेव, मला केवळ इतकंच सुचवायचं आहे की आपण एकदा पार्वती देवींशी बोलून घ्यावं. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, योग्य वेळी मी तिच्याशी बोलेन. ह्यातून काहीतरी मार्ग निघेलच. परंतु एक गोष्ट मला निश्चितच जाणवत आहे की ह्या सर्व घटनांमधून काहीतरी चांगलं असं निष्पन्न होणार आहे. काय ते लवकरच कळेल. नारायण नारायण. श्री पार्वती देवींच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांनी त्यांचे सहाय्य करण्याचे ठरवले. देवी गंगा यांना कैलासापासून दूर नेण्यासाठी श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय हे श्री पार्वती देवींचे सहाय्य करणार होते. आणि हे कार्य जिथे घडणार होते ते स्थळ म्हणजे महर्षी गौतम यांचा आश्रम. महर्षी गौतम? होय, महर्षी गौतम. मी यांच्याबद्दल आधी कधी ऐकल्याचे माझ्या स्मरणात नाही. महर्षी गौतम हे सप्तर्षींपैकी एक असे ज्येष्ठ ऋषी. गौतम ऋषी ज्यांच्यामुळे ह्या सृष्टीतल्या शास्त्रांचा, ज्ञानाचा प्रसार झाला. पण त्यांच्या आश्रमाची निवड का करण्यात आली? असे कोणते कार्य घडणार होते तेव्हा? असे कार्य ज्यामुळे देवी गंगा यांना एक निराळे नाव प्राप्त होणार होते. नारायण नारायण. ओम अग्नेय स्वाहा. 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 आचार्य, आपल्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या शास्त्रांबद्दल माहिती मिळत राहते. मी केवळ मला ज्ञात असलेल्या गोष्टी, त्यामागचं ज्ञान तुम्हा करवी सर्व लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हे करतो आहे. धर्म तसेच शास्त्राचे आचरण करण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वांनी आचरण करणे आवश्यक आहे. नवे सृष्टीच्या कल्याणासाठी ते अति आवश्यक आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही की जी घडण्यामागे विशिष्ट प्रयोजन नसेल. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी प्रयोजन हे असतेच. गणेश, आपण गौतम ऋषींच्या आश्रमाकडे आलो आहोत. बंधो, आता आपण मातेला सहाय्य करायचे ठरवले आहे, त्यानुसार कार्य करूया. गणेश,
आता ही गाय आपण आश्रमात सोडूयात. हो